नमस्कार भगिनींनो. तुम्हाला डिसेंबर महिन्यापासून किंवा मार्च आणि एप्रिल महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही आले नाहीत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण पैसे बंद होण्यामागची महत्त्वाची कारणे जाणून घेणार आहोत. अनेक महिलांनी के-वाय-सी पूर्ण केल्यानंतरही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. मात्र यामागे काही तांत्रिक आणि कागदपत्रांशी संबंधित कारणे असू शकतात. सर्वात पहिले कारण म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे किंवा डी-बी-टी सेवा सुरू नसणे. सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यात येण्यासाठी डी-बी-टी सुरू असणे खूप महत्त्वाचे आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अर्जामध्ये चुकीची माहिती भरलेली असणे. उदाहरणार्थ, नावामध्ये स्पेलिंग चूक, जन्मतारीख वेगळी असणे, आधार नंबर चुकीचा असणे किंवा मोबाईल नंबर अपडेट नसणे. याशिवाय आता आणखी एक मोठे कारण समोर येत आहे. जर तुमच्या पतीकडून इन्कम टॅक्स रिटर्न भरला जात असेल, तर शासनाकडून काही अर्जांची पुन्हा तपासणी केली जात आहे. त्यामुळे काही महिलांचे हप्ते तात्पुरते बंद झालेले असू शकतात. म्हणून घाबरून जाऊ नका. सर्व माहिती एकदा पुन्हा व्हेरीफाय करून घ्या. तुमचे आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर आणि के-वाय-सी माहिती योग्य आहे का ते तपासा. तसेच जवळच्या सी-एस-सी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अर्जाची स्थिती तपासून घ्या. अनेक महिलांचे पैसे फक्त छोट्या चुकीमुळे होल्ड झालेले आहेत. म्हणून वेळेत माहिती अपडेट करणे खूप गरजेचे आहे. ही महत्त्वाची माहिती इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही लाभ बंद होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच सरकारी योजना अपडेटसाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले रहा.